मग काहीच सुचलं नाही की तिच्या चारित्र्यावर बोलणं हे अतिशय सोपं असतं आणि तेच विरोधक करायला लागलेले आहेत। खरं तर इतक्या खालच्या पातळीचे विचार कोणी करू शकतं आणि एखाद्या स्त्रीला, जी कुणाची तरी आई आहे, जी कुणाची तरी बहीण आहे, जी कुणाची तरी बायको आहे, जी कुणाची तरी सून आहे, अशा एका स्त्रीला, घरंदाज स्त्रीला अशा पद्धतीने बोलणं आणि अशा पद्धतीने व्हिडिओ टाकणं हे खरोखर मनाला एक स्त्री म्हणून वेदना देणारं आहे। आज हे जे कोणी करत आहेत हे कोण आहे हे सर्वांना कल्पना आहे। विरोधक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात। शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या स्त्रीला अशा पद्धतीने बदनाम करू शकतात। एका भावा बहिणीचं नातं असलेल्या अशा एखाद्या स्त्रीला आणि एखाद्या पुरुषाला अशा पद्धतीने समाज विकृत नजरेने बघतोय, ह्याच्या मागे कुणाचं डोकं आहे आणि कोण करत आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे। कारण त्यांच्या पायाखालची आता वाळू सरकलेली आणि करण्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये, तेव्हा ते ह्या पातळीला आलेलं आहे।